राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। पुणे महानगरपालिकेच्या समोर प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा दिलाय। आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले। दरम्यान यावेळी कार्यकर्ते आणि प्रशांत जगताप भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। एक महत्त्वाची बातमी समोर येते। नितेश राणे, दरेकर, प्रसाद लाड यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। कुडाळ न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाल्याची माहिती आहे। सिंधुदुर्गातील ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी हा अटक वॉरंट जारी करण्यात आलाय। न्यायालयाच्या तारखांना नितेश राणे वारंवार गैरहजर राहिल्यानं अटक वॉरंट खरं तर जारी झाल्याची माहिती आहे। कुणाशीही युती करा पण भाजप सोबत नको, प्रकाश आंबेडकरांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना पाहायला मिळतात। मुंबईत 200 जागांवर लढवण्यासाठी आमची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आंबेडकरांनी दिली आहे। बीजेपी बरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये। उबाटा सेना, एकनाथ शिंदेची सेना, शरद पवारांचं एनसीपी, अजित पवारांचं एनसीपी आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल। मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि रासपच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत ही युती झाल्याची माहिती आहे। देशाचं संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस सोबत युती केलं असल्याचं वक्तव्य महादेव जानकरांनी केलंय। या देशाचं संविधान वाचवायचं असेल, या देशातली खरी लोकशाही टिकवायची असेल तर आपण यांच्यावर राहणं योग्य आहे। म्हणून आम्ही निर्णय स्वतःहून घेतला। आम्हाला काँग्रेसनं बोलवलं नव्हतं, आम्ही होऊन स्वतः गेलतो त्यांना। आजही हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माझ्यात एकीचा गुण आहे की आम्ही नेत्यापेक्षा कार्यकर्ते जास्त आहेत आणि आमची युती तशी 31 मेलाच झालेली आहे। तर राष्ट्रीय समाज पक्ष आणि काँग्रेस आहे। आम्ही महाराष्ट्रभर येणाऱ्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, एवढंच नाही तर उद्याची लोकसभा विधानसभा देखील आमचा मानस आहे की आम्ही एकत्र लढावं। कारण देशाची लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला ह्या विचारांना जावं लागेल। राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष वादीराव जानकर साहेब आणि काँग्रेस पक्ष हा महानगरपालिकांच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सोबत लढेल अशा पद्धतीने आज आमची उभय पक्षांची आघाडी झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।